नमस्कार मैत्रिणींनो, विरंगुळा या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, आज होता आमच्याकडे हळदी कुंकू आणि मग आमचा अशी तयारी वगैरे झाली होती बघा. आम्ही रांगोळी वगैरे काढून घेतली होती. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण या हळदी कुंकाला आमच्याकडे. तर व्हिडिओला स्किप न करता पुढे जाऊन नक्की बघा. आम्ही मैत्रिणींनी गोंधळ वगैरे केलेला. तर मग हे बघा, आम्ही अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केलं होतं. छान अशा रांगोळीची बॉर्डर वगैरे काढून, मस्त कुंड्या वगैरे ठेवून असे फुलांच्या माळा वगैरे सोडल्या होत्या बघा. कारण की आता म्हणजे वर्षातून एकदा आपल्या मैत्रिणींनी घरी येणार म्हटल्याच्यानंतर आपण त्यांचं स्वागत हे केलंच पाहिजे. सुहासिनींचं म्हणा, आपल्या मैत्रिणींचं म्हणा. मग आम्ही अशा प्रकारे म्हणजे छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं बघा. आणि मग आम्ही सुहासिनींना वाण पण म्हणजे हे केले होते, आम्ही पॅकिंग वगैरे केले होते. आणि मग आता ते वाण वगैरे आम्ही आज देणार होतो. आणि आपल्याकडनं पण काहीतरी असं दान वगैरे झालं पाहिजे बघा, वर्षातून एकदा तरी. मग आम्ही तीळ साखरचे असे पुडे वगैरे पॅकिंग केले होते बघा. आणि आम्ही आमच्या चौघीजणी मैत्रिणीमध्ये मिळून वगैरे हळदी कुंकू असं ठेवलं होतं. आणि मग छानपैकी असं आम्ही आतमध्ये पण घरामध्ये असं डेकोरेशन केलं होतं बघा. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला मी असे वस्त्र वगैरे शिवून घेतले होते. ते वस्त्र घालून घेतले, समया लावून घेतल्या. आणि मग छान असे सुगडे वगैरे ठेवून मस्त तीळ साखराचे पुडे असे आम्ही पॅकिंग केले होते. आणि मग ते आता आम्ही सुहासिनींना देणार होतो बघा. मला ते प्लॅस्टिक वगैरे द्यायला नाही आवडत, म्हणून मग आम्ही असं म्हटलं, चला आपल्याकडनं म्हणजे तीळ वगैरे पण दान होईल. आणि तिळाचा मान असतो संक्रांतीमध्ये म्हणतात. एक तीळ ही 7 जणांनी खाल्लेली होती. मग त्यामुळं मग आम्ही असे छोटे काही तिळाचे पॉकेट असे साखराच्या मोठ्या पुड्याला लावले होते. आणि मग अशा आमच्या मैत्रिणी चालू झाल्या होत्या बघा. तर मग आमचा आता असं धिंगाणा पण चालू, हळदी कुंकू पण चालू. आणि मग त्यातनं परत आम्ही त्यांना खायला वगैरे पण ठेवलं होतं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला स्किप न करता तुम्ही पुढे जाऊन नक्की एन्जॉय करा. तर मग आता बघा, आम्ही म्हणजे काय काय धिंगाणा केलेला आहे, कुणी कुणी काय काय नावं घेतलेले आहेत, ते पण तुम्ही आता म्हणजे व्हिडिओमध्ये ऐका. तर मग मैत्रिणींनो, आणि बघा मग आता पुढे जाऊन काय काय आहे मज्जा म्हणजे आम्ही केलेली ते. तर असा मैत्रिणींनी मिळून केलेला एन्जॉय एक वेगळाच असतो बघा. आणि फॅमिलीसोबत केलेला एन्जॉय हा वेगळाच असतो म्हणतात. चला तर मग आता ऐकूयात आपण. आणि नावाचं नाव घेते दशरथाची सून. छान घेतलं तुमचं पण सोबत हो काय झालं का? त्यांनी काय चाललंय? काय नाही बघा, हळदी कुंकू सुरू आहे. हळदी कुंकू सुरू आहे का? काय चाललंय लेकरांचं ते? पोरांचं काय नाही बघा. अभ्यास ते चांगला आहे का? अभ्यास छान आहे बघा. यश आता 10वीला जातो. हो 10वीला बसते. क्लासेस वगैरे लावलात का मग? सुरू आहेत बघा बघायला. अजून तर काही नाही. हो हसत आहे. थांबा. काय करते? इकडे बघा की जरासं. फोटो मग मी व्यसने नाव घ्यायला काढते. अर्थच काढायचं. मंदिरात काढते रांगोळी. वाल्मिकांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. वाव छान. सौभाग्य असंच राहावं अखंड. मग तब्येत ते बरी आहे का? बरी आहे. बरी आहे. हा कसं झालंय बघा किती ओके भैयाला. मग काय विचाराल तेच कळ ना आम्हाला. काय विचाराल ते कळ नाही. हो ना, भैयाला काय बोलावं तेच कळलं ना. कळलं ना. हो की सगळंच म्हणलं जायचं कोण काय करावं. काकू आले की छान वाटेल. हा तेवढंच वाटलं घरात कोणाची तरी आई घरी असल्यासारखं वाटलं. हळदी कुंकाला हळदी कुंकाला. हा आमच्या तर लांब लांब आहेत. घ्या नाव मग काय नाही. ऐकू द्या. घ्यावंच लागतंय का नाव? हा, आज संक्रांत आहे, हळदी कुंकू. ऐका. हा. शिवाजी महाराजासारखा पुत्र धन्य जिजाऊच्या कुशी प्रताप पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. थांबा थांबा. सौभाग्य अखंड राहावं.
आणि मग असा आमचा गोंधळ वगैरे झाला बघा. नाव घेण्याचा पण कार्यक्रम झाला सुवासिनींचा. मग आम्ही त्यांना असं खायला वगैरे दिलं बघा. फ्रूट सॅलड ते केलं होतं आम्ही सुवासिनींना खायला. आणि मग गप्पा गोष्टी वगैरे त्यांच्या रंगल्या. मग हे बघा आमच्या पोरांचा अत्तर लावा, धिंगाणा. तांबूल द्या, तिळगुळ द्या, साखरेची पॉकेट द्या वाहनाची. हिला पण लावा होता हळदी कुंकू. हिला हिला पण लावा. ओम ओम शेट लावा. बस. मग आमच्या मुलांनी पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं बघा. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात.